श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 24. त्रिविक्रम भारतीचा उद्धार. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, त्रिविक्रम भारती श्री गुरु नरसिंह सरस्वतींची दांभिक संन्यासी अशी निंदा करीत होता. हे अंतर्ज्ञानाने श्री गुरूंना समजले. त्यानंतर काय झाले ते मला विस्तारपूर्वक सांगा. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, ती मोठी अद्भुत कथा आहे. ती एक कुमसी गावचा त्रिविक्रम भारती श्रीगुरूंची दांभिक, ढोंगी, संन्यासी अशा शब्दात सतत निंदा करीत असे. सर्व जगाचे मन ओळखणाऱ्या श्रीगुरूंना ते समजले. तेव्हा त्याला प्रत्यक्ष भेटून त्याच्या मनातील गैरसमज दूर करावा असे श्रीगुरूंना ठरवले. ही गोष्ट त्यांनी राजाला सांगितली. तेव्हा राजाने त्यांच्या प्रवासाची तयारी केली. पालखी सजवली. हत्ती, घोडे, पायदळ शृंगारले. श्रीगुरू पालखीत बसले. मग वाद्यांच्या गजरात श्रीगुरूंची स्वारी त्रिविक्रम भारतीला भेटण्यासाठी कुमसी गावाकडे निघाली. त्याचवेळी कुमसी गावात त्रिविक्रम भारतीचे त्याचे उपास्य दैवत नरसिंहाची मानसपूजा करीत होता. परंतु त्या दिवशी नरसिंहाची मूर्ती त्याच्या डोळ्यापुढे येईना. त्याने डोळे मिटून खूप प्रयत्न केला, पण नरसिंहाची मूर्ती काही प्रकट होईना. आज असे का होत आहे हे त्याला समजेना. तो निराश झाला. माझी आजपर्यंतची सगळी साधना व्यर्थ गेली अशा विचाराने तो अगदी निराश, उदास झाला. त्याने डोळे उघडून समोर पाहिले. तो नदीवरून श्रीगुरूंची पालखी येत असलेली दिसली. त्या पालखीत त्याला त्याचे उपास्य दैवत जे नरसिंह त्यांचीच मूर्ती दिसली. त्या पालखीबरोबर जे सैनिक होते ते सर्व श्रीगुरूंसारखेच दंडधारी संन्यासी दिसत होते. ते सगळे दृश्य पाहून त्रिविक्रम भारतीला मोठे आश्चर्य वाटले. त्याचा सगळा अहंकार गळून पडला. आपण पाहतो आहोत ते सत्य की भास त्याला काहीच समजेना. तो धावतच त्या पालखीजवळ गेला. पालखीत विराजमान असलेल्या नरसिंहाला, आपल्या उपास्य दैवतेला साष्टांग नमस्कार घालून तो म्हणाला, महाराज, आपण मला नरसिंह रूपात दर्शन दिलेत. मी खरोखर धन्य झालो. आपण ब्रह्मा, विष्णू, महेश रूप आहात. अविद्यमायेने मी आपणास ओळखू शकलो नाही. आपले स्वरूप केवळ अचिंत्य आहे. चर्मचक्षूंनी ते ओळखता येणार नाही. आपणच खरोखर नरसिंह आहात. आता मला निज रूपात दर्शन देण्याची कृपा करा. त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली असता श्रीगुरू प्रसन्न झाले. त्यांनी आपली योगमाया आवरून निजरूप दाखविले. त्यावेळी श्रीगुरू त्याला म्हणाले, तू आमची निंदा करतोस म्हणूनच आम्ही तुला भेटावयाला आलो. तू मानसपूजेत नरसिंहमूर्तीची पूजा करतोस, त्या नरसिंहाचे तुला दर्शन झाले ना. जे नरसिंह तेच आम्ही आहोत. आता आम्ही दांभिक आहोत का हे तू ठरव. श्रीगुरू असे म्हणाले असता त्रिविक्रम भारतीच्या मनातील संशय नाहीसा झाला. श्री नरसिंह सरस्वती व आपले उपास्य दैवत नरसिंह एकच आहेत. श्रीगुरू हे चराचर व्यापक परमात्मा परमेश्वर आहेत याची त्याला खात्री पटली. मग तो श्रीगुरूंना शरण गेला व त्यांचे स्तवन करू लागला. तो म्हणाला, स्वामी, मला क्षमा करा. अविद्येमुळे मी आपले स्वरूप ओळखले नाही. आपण परमात्मा परमेश्वर आहात. आपण ज्यांच्यावर कृपा कराल तो कळी काळालाही जिंकेल. आपण भवसागर तारक त्रयमूर्ती अवतार आहात. आज आपले चरण दर्शन झाल्याने मी धन्य झालो. आपण भक्तवत्सल कृपामूर्ती आहात. आता माझा उद्धार करा. मी आपणास शरण आलो आहे. माझा स्वीकार करा. त्रिविक्रम भारतीने अशी प्रार्थना केली असता श्रीगुरू त्यावर प्रसन्न झाले. त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला सद्गती प्राप्त होईल.
तुला आता पुनर्जन्म मिळणार नाही, असा वर देऊन श्रीगुरु गाणगापुरास परत गेले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, श्री गुरु महात्म्य हे असे आहे, त्रयमूर्ती अवतार असलेले श्री गुरु आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठीच मनुष्य रूपाने राहिले होते. त्यांना जे मनुष्य म्हणतील ते सप्तजन्मापर्यंत नरकवास भोगतील. गुरु हाच ब्रह्मा, गुरु हाच विष्णू व गुरु हाच महेश्वर आहे. तो परब्रह्म स्वरूप आहे असे वेद पुराणेही सांगतात. म्हणून श्रीगुरु त्रयमूर्ती आहेत अशी दृढ श्रद्धा ठेवावी व त्यांना शरण जावे. श्री गुरुचरित्र कामधेनू आहे. या कलियुगातील ती अमृताची पानपोई आहे. ज्ञानीजन ज्याचे सेवन करतात, सरस्वती गंगाधर निश्चयाने सांगतात, हे श्री गुरुचरित्र जे भक्तिभावाने श्रवण पठण करतील त्यांना चारही पुरुषार्थाची प्राप्ती होईल. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील त्रिविक्रम भारतीचा उद्धार नावाचा अध्याय 24वा समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.